झी युवा वाहिनीवरील लव लग्न लोचा या मालिकेतील राघवचं काव्यावर असलेलं प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारी आपुलकी काही लपून राहिलेली नाही. काल म्हणजेच 29 जून 2017 रोजी याचाच प्रत्यय आला. सुमितने आपली कार अभिमानला विकल्यानंतर राघवनी स्वतःच्या बाईकवरून सुमितला ऑफिसला रोज सोडायचा निर्णय घेतलाय. जेव्हा तो सुमितला त्याच्या ऑफिसला सोडायला येतो तेव्हा त्याला लांबूनच काव्या येताना दिसते. त्यामुळे राघव भलताच खुश होतो. पण तितक्यात एक बाईक स्वार काव्यावर चिखल उडवून थट्टा करून पुढे निघून जातो. आता हे पाहिल्यावर राघवचा संयम असा काही सुटतो की तो थेट बाईक चालवणाऱ्याची अडवणूक करून काव्याची माफी मागायला लावतो. काव्या जेव्हा लांबूनच पाहते की राघव आपल्यावर चिखल उडवणाऱ्या मुलासोबत वाद घालतोय तेव्हा ती मध्यस्थी करण्यासाठी ताबडतोब निघून येते. जेव्हा बाईक स्वार काव्याची माफी मागण्यास नकार देतो त्यावेळी मात्र राघव असा काही चिडतो की त्याच्यावर हात उगारायलाही कमी करत नाही. त्याचा चिडलेला अवतार पाहून अखेर काव्यालाच सांगावं लागतं की जो काही चिखल उडलाय तो माझ्यावर उडलाय, यात तुला लक्ष घालण्याची काहीच आवश्यकता नाही. तेव्हा मात्र राघव मनातून खचून जातो आणि त्याला देखील स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटू लागतं. या सीनमुळे आणखीन एक गोष्ट स्पष्ट झालीये, ते म्हणजे काव्याकडे आता जर कोणी वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत केलीच तर राघवला सहन होणार नाहीये. आणि असे टप्पे यापुढील काळात मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार असं दिसतेय. कारण शेवटी मामला प्रेमाचा आहे. राघव आणि काव्याचे लवेबल सीन्स असलेले काही एपिसोड्स जर आपण पाहिले असतील तर नक्की आम्हाला सांगा आपल्याला ते कसे वाटले या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये. तसंच मराठी मालिकांच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी पहा फक्त मराठी शोबज.